गडिंग्लजमधील जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी मंदिराचा लवकरच नूतनीकरणाचे काम सुरू होणार असून राज्य शासनाकडून यासाठी 6.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। तर लवकरच या कामाची सुरुवात होणार असल्याने यासंबंधी विचार विनिमय करण्यासाठी आज लक्ष्मी मंदिरात गावसभा बोलवण्यात आली होती। या गावसभेत विविध नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मतांतरे व्यक्त केली। तसेच सदरचे काम कोणत्याही टप्प्यावर रेंगाळू नये याची काळजी घेण्याची सूचना यावेळी सर्वांनी प्रकर्षाने मांडली। तसेच येत्या शनिवारी मंदिर नूतनीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल असे स्पष्ट केले। तसेच यावेळी निडसोशी मठाचे स्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करून यामध्ये सर्व मानकरी हक्कदार यांना स्थान देऊन मंदिराबाबतचे पुढील निर्णय घेण्यात येतील असे सर्वांनी यावेळी स्पष्ट केले। श्री महालक्ष्मी देवस्थान समितीच्या बांधकामानिमित्त आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत काय ठरले? महालक्ष्मी मंदिर सभामंडप बांधकामाचा जो भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे, आज महालक्ष्मी मंदिरमध्ये सर्व हक्कदार, यात्रा कमिटी, सर्व गावकरी, गावातले ज्येष्ठ नागरिक, पंच कमिटी, त्याचबरोबर ट्रस्टी हे सगळे आज सगळे हक्कदार आज उपस्थित राहून जो हा कार्यक्रम होणार आहे शनिवारी 11 वाजता त्याला सर्वांनी संमती दिलेली आहे। त्यानंतर हकदारांचं सगळ्यांना विश्वासात घेऊन निडसोशी स्वामींच्या अध्यक्षतेखाली एक भव्य कमिटी बांधकाम देखरेख कमिटी केली जाईल आणि सर्वांना त्या कमिटीत सामावून घेऊन गावचा खरोखर गडिंग्लजमधलं हे मंदिर महाराष्ट्रात नव्हे देशात 1 नंबर मंदिर लोक बघायला येतील असं मंदिर करायचं मगाशी किरणांना असतील, रमेशांना यांनी सांगितलेलं आहे ते नक्की आपण पूर्ण करू। आणि मगाशी जे आपले गुंडू पाटील साहेब सांगितले, रमेश यांनी पण सांगितले, राहुल शिरकोळेंनी सांगितलं, मुश्रीफ साहेब देखील किती पैसे कमी पडतील ते आम्ही द्यायला तयार आहे, पण काम थांबवू नका असं त्यांचा काल निरोप आहे। त्यामुळं काम नक्की पूर्ण होऊन नक्की महाराष्ट्रात एक आदर्श मंदिर होईल एवढंच सांगतो। या मंदिरासाठी शासनाकडून किती कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे? या मंदिरासाठी निधी कितीचा मिळालेला आहे? पहिला टप्पा आला 1.25 कोटी, नंतर आला 5 कोटी, एकूण 6.25 कोटीचा निधी कलेक्टर ऑफिसला आलेला आहे। आता त्याचं टेंडर प्रोसिजर सुरू झालेलं आहे। त्या 13-15 तारखेपर्यंत टेंडर होईल, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर ठरला जाईल आणि दसऱ्यापर्यंत काम सुरू होणार नाही। दसऱ्यानंतर हा लक्ष्मीचा मोठा दसरा सण असल्यामुळं दसऱ्यानंतर कामाला सुरुवात होईल। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं या जिल्ह्याचे पालकमंत्री, या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसनशी मुश्रीफ साहेब, त्याच पद्धतीनं चंद्रकांतदादा पाटील साहेब या दोन्ही मंत्री महोदयांच्या प्रयत्नाने व माजी खासदार संजयदादा मंडलिक या सर्वांच्या प्रयत्नानं खरोखर महालक्ष्मी जीर्णोद्धारसाठी म्हणजे महालक्ष्मी सभामंडपासाठी 6.25 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला। त्याबद्दल मी गडिंग्लज शहराच्या वतीनं मी त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि शनिवारी 11 वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब व चंद्रकांतदादा पाटील तसेच 5 महास्वामीजींच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। तरी गडिंग्लज शहरातील सर्व यात्रा कमिटी, भक्त मंडळी, हकदार तसेच ट्रस्टी व गावकऱ्यांनी, गडिंग्लज शहरातील सर्व नागरिकांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे हीच नम्र विनंती करतो। आपण यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहात, लक्ष्मी मंदिराचं बांधकाम होतंय, काय सांगाल? बांधकाम फार प्राचीन मंदिर हे आहे आणि हे बांधकाम झालं पाहिजे असं ह्या गावकऱ्यांची, हकदारांची, मानकरी पूर्ण गावकऱ्यांची इच्छा आहे। पण गावकऱ्यांनी हे विश्वासात घेऊन अतिशय भव्यदेवी हे मंदिर झालं पाहिजे अशी गावकऱ्यांची इच्छा आहे। आता येणाऱ्या शनिवारी सर्व समावेशक असं आज जी बैठक झाली त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून मान्यता दिली आणि एक दिलानं, एक मतानं, एक मनानं काम करण्याचं, या लक्ष्मी मंदिरचं बांधकाम पूर्ण करण्याचा मानस सर्वांनीच मिळून मान्य केला
आणि गावकऱ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असावा या विचाराशी सगळ्यांनी ठाम राहून येणाऱ्या शनिवारी सगळ्यांनी मिळून उपस्थित राहून हा कार्यक्रम पार पाडायचा आणि येणारा सगळा मंदिराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक गावकऱ्याचं मत आपण सगळ्यांनी मिळून आजमावणार आहोत आणि या मंदिरासाठी लागणार जेवढा काही लागेल तो फंड आदरणीय मुश्रीफ साहेबांनी मान्य केला. कधी कुठलाही फंड याच्यामध्ये कमी पडू देणार नाही अशी त्यांनी हमी दिल्यामुळं या मंदिराचं बांधकाम आता सुकर होईल याच्यात काही शंका बाळगण्याचं कारण. गडिंग्लजच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होत आहे. त्यानिमित्तानं आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध लोकांनी आपापली मतं मांडलेली आहेत. आता या शनिवारी भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होऊन या मंदिराचं नूतनीकरण होऊन एक आदर्श आणि महाराष्ट्रात एक असं महालक्ष्मीचं मंदिर गडिंग्लजमध्ये उभा राहील या शंकाने. तर तास आपण या मंदिराचं बांधकाम कसं होणार आणि या मंदिराचं बांधकाम करत असताना नागरिकांचं सहकार्य कसं लाभणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टी गडिंग्लज. त्याचबरोबर सत्यवार्ता न्यूजला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्ष्मीच्या नावानं